आज मी तुम्हाला 10 मतदारसंघ सांगणार आहे लोकसभेचे. या मतदारसंघात कोण खासदार आहे आणि त्या मतदारसंघात धनगर समाज बांधवांचं किती मतदान आहे हे सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला तरी धनगर समाज बांधवांना तुमची ताकद कळन आणि त्या आमदार खासदारांना कळन धनगरांची ताकद किती, धनगरांचं मतदान किती इथे. त्यांनी जर देश आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा नाही दिला, जिरून टाकायची सगळी, सुट्टी नाही कोणाला द्यायची. मुंबई उत्तर पूर्व या ठिकाणी संजय पाटील नावाचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 1,25,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात राजाभाऊ वाजे नावाचे खासदार आहेत. यांच्या मतदारसंघात 1,15,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधव आहेत. वाशिम लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी संजय देशमुख हे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 1,50,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर हिंगोली मतदारसंघ, हिंगोली मतदारसंघात नागेश आष्टीकर हे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 1,25,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर परभणी मतदारसंघ या मतदारसंघात संजय जाधव नावाचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 2,25,000 एवढे धनगर समाज बांधव आहेत, यांचं मतदान आहे समाज बांधवांचं. त्यानंतर लातूर या ठिकाणी शिवाजी कळगे नावाचे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 1,10,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी प्रणिती शिंदे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 2,20,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचे मतदान आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात निलेश लंके नावाचे खासदार आहेत. यांच्या मतदारसंघात 1,35,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी सुप्रिया सुळे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 2,20,000पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचे मतदान आहे. धनगर समाज बांधवांना माझं सांगणं आहे, तुमची ताकद तुम्हाला अजून कळानाच आहे. हे आमदार खासदार आपल्या जीवावर निवडून येतात. आपण त्यांच्या जीवावर नाही, ते आपल्या जीवावर आहेत. हे लक्षात ठेवा. आणि बघायचं मुंबईमध्ये कोण पाठिंबा देते कोण नाही. पाठिंबा नाही दिला की त्याला उलटा पालताच करून टाकायचा, सुट्टी द्यायची नाही. आपल्या न्याय हक्काची लढाई, आपल्या लेकराबाळांच्या भविष्याची लढाई आहे. हे भडकाऊ सरकार आपली पुती ओळखतंय. सर्व धनगर समाज बांधवांना माझं सांगणं, हा व्हिडिओ प्रत्येकी ह्या 10 खासदार आहेत का, ह्या प्रत्येक 10 खासदारापर्यंत गेला पाहिजे. ती कसा जाईल काय जाईल हे तुम्हाला माहिती. त्यांना बी आपली ताकद कळू द्या आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या सोशल मीडियावर आपल्यासोबत कनेक्ट व्हायचंय, आपल्याला फॉलो करायचंय, हे करायचंय. आपण कायम समाजासाठी लढत आहे.